नाही हा बाळा, असं रडायचं नाही. डोळे पुस बरं. शक्ती, बाळा तू घाबरलीस का? आई, आई अगं सूर्यास्त होतोय. शिवाला नानांना सूर्यास्तापर्यंत शोधायचं होतं. शिवाने नानांना शोधलं असेल ना, ते दोघं सुखरूप असतील ना, हा ते सगळं ठीक असेल ना? शक्ती शक्ती शांत हो. नाना सुखरूप आहेत आणि शिवानेच नानांना वाचवलंय. देवी आदिशक्ती, तुझ्या कृपेमुळे शक्य झालंय. हो, आई आदिशक्तीमुळे आणि तुमच्या दोघांमुळे शक्य झालंय. इतकं मोठं संकट पार केलंस बाळा. शक्ती, तू माझ्या पोटी जन्माला आलीस म्हणून मी जशी भाग्यवान आहे ना, तशीच तू आणि शिवा दोघंही एकमेकांसाठी भाग्यवान आहात. इतकं मोठं संकट पार पाडलं तुम्ही. आम्हा, आप्पा आणि नानांना पण वाचवलं. या सगळ्यावरून माझी खात्री झाली. चेटकोबाशी 2 हात करायला तुम्ही सक्षम आहात. आई तू हे काय बोलते, मला काहीच कळत नाही. सांगते. या भूतलावर जेव्हा जेव्हा राक्षसाचा जन्म झाला, दुष्ट राक्षस त्रास द्यायला लागले, त्यावेळी देवींनी अवतार घेतला, जगाचा उद्धार केला. देवी असल्या तरी त्या एक स्त्रियाच आहेत, पण वाईट शक्तींचा विनाश करण्यासाठी त्यांनी हातात